नाशिकमधील शिवसेनेच्या हालचालींनी राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे। शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय। मात्र त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा उल्लेख संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांचा प्रवेश ऐनवेळी रद्द करण्यात आला। मात्र आता दोघांनाही मोठा दिलासा मिळालाय। तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने बागुल आणि राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाल्याची चर्चा आहे। बागुल म्हणाले, गुन्हा खोटा होता, आम्ही केवळ गिरीश महाजन यांची भेट घेतली होती। पक्षाने विचारपूस करायला हवी होती, पण हकालपट्टी हा शब्द चुकीचा आहे। तसेच त्यांनी स्पष्ट केलं की भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आमचाच असेल। शिवसेनेवर आमची नाराजी नाही, कारण कोणतीही अपेक्षा नव्हती, असं सांगत त्यांनी भावनिक भूमिका घेतली। आता या दोन्ही नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश लवकरच होणार अशी शक्यता निर्माण झाली। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।